भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भारतीय काँग्रेस पक्षाच्या बेगमपेठेतील पक्ष कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. शेख, पक्षाचे शहर अध्यक्ष मुस्ताक अली लालकोट, आर.बी. मुल्ला, गौस शेख, रियाज शेख, सलमान शेख, इलाही पठाण, एम.के. भागोजी आदी यावेळी उपस्थित होते। मी एम.डी. शेख, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय काँग्रेस पक्ष, आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक फार मोठा आघात घडलेला आहे। आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, सर्वांचे दादा, आदरणीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी 8:45च्या सुमारास बारामती येथे सभास्थळी जात असताना अपघाती विमानाचा अपघात घडून त्यांचं निधन झालेलं आहे। हे घडताच अख्खा महाराष्ट्र राज्य शोकाकुळ झालेला आहे। अजितदादा पवार यांच्यासारखा वक्ता, सडेतोड आणि खडे बोलणारा आणि खरं बोलणारा, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या एकाचंही काम त्याने केलेलं नाही, असं कधी घडलं नाही। असा आमचा लाडका नेता म्हणजे अजितदादा पवार आज आपल्या महाराष्ट्र राज्याला, आपल्या भारत देशाला, जगाला सोडून ते गेलेला आहे। या आमच्या लाडक्या नेत्याला भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली वाहतो। त्यांच्या पश्चात त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना सण आणि शीलता देण्याची आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो। अजितदादांच्या बाबतीमध्ये थोडक्यात 1-2 शब्द बोलू इच्छित आहे। मी 12 जून 2024 ला अजितदादांच्याकडे त्यांच्या देवगिरी बंगल्यावर सकाळी 7:50 भेटलो आणि त्यांना सांगितलं, दादा, महाराष्ट्र राज्यामध्ये उर्दूच्या शिक्षणात इयत्ता 3री ते 12वीच्या वर्गामध्ये मनुस्मृतीचा शिरकाव झालेला आहे आणि ते असं काय होणार नाही दादा, नुसतं सांगून चालणार नाही, त्याचे अंमल झाले पाहिजे, होऊन जाईल। तर जसं दादांनी बोललं त्या पद्धतीने 26 जून 2024 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मनुस्मृतीला थारा नाही अशा शब्दामध्ये मनुस्मृतीला धुडकावून लावलं। परंतु राज्यातील एकाही वृत्तपत्राने हे केवळ जातीवादी शक्तींचं, मुस्लिमांना टार्गेट करण्याचा जे विचार होता त्यामुळं कुठल्याही वर्तमानपत्रांनी छापलं नाही, शिवाय बंधुप्रेमच्या दैनिक बंधुप्रेम आणि काही उर्दू वर्तमानपत्रामध्ये ते बातमी आली। इतकंच नव्हे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी मी सांगितलं दादांना, दादा, आपल्याला ते मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील यांच्या धर्तीवर 1000 कोटी रुपये पाहिजे। लागलीच त्यांनी 1000 कोटी रुपयाची हमी दिली आणि राज्यातील अनेक मुस्लिमांना 5-5 लाख रुपयाचं कर्ज मिळण्याचं काम चालू केलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाचं जे कार्यालय हवं असं आम्ही दादांना सांगितलं। दादाने ते मागणी सुद्धा लगेच केली आणि आणि इतकंच नव्हे, वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये निधी द्यायचं त्यांनी मान्य करून 2 कोटी रुपये लगेच दिलं। त्यावेळेला महाराष्ट्र राज्यातील काही लोकांच्या पोटामध्ये दुखू लागलं। वास्तविक पाहता अनेक ठिकाणी सभा मंडपाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाची खिरापत वाटली जाते, मात्र दादांनी जेव्हा वक्फ बोर्डाला 2 कोटी रुपये दिलं तर फार मोठं कुजबूज चालू झाली महाराष्ट्र राज्यामध्ये।
परंतु दादानी एकालाही कुणाचंही तमा न बाळगता दादानी अल्पसंख्याक समाजाचं काम अतिशय धाडसाने केलं. कुणीही दादांच्याकडे गेलं तर काम होत असेल एका मिनिटात उचलायचे. एखाद्याचं काम घेऊन गेलं, दादा या पोलीस अधिकाऱ्यांकडनं आपल्याला आमच्या माणसाला त्रास होतोय, सीपी अजित बोलतो, या पद्धतीने एका मिनिटात बोलायचं, ते बाकीचं बोलू नका, ते तिथल्या तिथं थांबवा, असं रोखठोक वक्ता आमच्या महाराष्ट्र राज्यातून या जग सोडून निघून गेलेला आहे. अल्लाह चरणी आम्ही प्रार्थना करतो की अल्लाह त्यांना जन्नत नशीब करो आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना सहनशीलता देव, हीच अल्लाह चरणी मी भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रार्थना करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.